नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमीचा चोरोटी भरण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा सगळेजण एकत्र जमलेले असतात. त्याच्यामध्ये आकाश आणि राजाराम काका दोघेजण आपलं कामसुद्धा करत असतात. आणि इथे अथर्व त्या दोघांना एकत्र बघून खूपच जास्त खुशसुद्धा होत असतो. त्याला घरातलं हे आनंदी वातावरण खूपच जास्त आवडलेलं असतं. त्याच्यामध्ये चोरोटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी इथे मानसीने सगळी सजावट करून ठेवलेली असते. त्यानंतरला तिथे पौर्णिमासुद्धा ताटं वगैरे घेऊन येते. तेव्हा ती म्हणते, "हे बघ, कुठे ठेवू?" तेव्हा मानसी म्हणते, "हां, ठेव तिथे." तर इकडे मानसीसुद्धा ती ताटं आपल्या हातात काही घेत नाही. त्याच्यानंतरला तिने छान पद्धतीने सगळी सजावट केलेली असते. आकाशचं संपूर्ण लक्ष आता भूमीकडे असतं. ती कधी एकदा तयार होऊन दिसते आणि किती सुंदर दिसते हे त्याला बघायचं असतं. तेव्हा इकडे आता आकाशला राजाराम काका कामाचं सांगत असतात आणि अथर्व म्हणत असतो की "बाबा, अहो त्याचं लक्ष नाही आहे तुमच्याकडे. त्याचं लक्ष संपूर्ण भूमिताईकडे आहे. कधी एकदा बाहेर येते असं त्याला झालं आहे. बरोबर ना आकाश?" तेव्हा अथर्व त्याला चिडवण्याचं काम करत असतो. तर इथे घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. राजाराम काका आणि आकाश दोघेजणं महत्त्वाचं काम करत बसलेले असतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा इथे आकाशला राजाराम काका कामाबद्दल समजावून सांगत असतात, तेव्हा अथर्व म्हणत असतो की "बाबा, आकाशचं लक्ष तुमच्याकडे नाहीच आहे. आकाशचं लक्ष संपूर्ण भूमिताईकडे गेलेलं आहे." तेव्हा आजी म्हणत असतात की "मानसी, अगं इकडे आरतीचं ताट संपूर्ण तयार झालं आहे ना." तेव्हा इथे आरतीच्या ताटामध्ये आता चोळी, खण जे जे काही घ्यायचं असतं ते सगळं इथे आता मानसीने घेतलेलं असतं. आणि त्याची सगळ्याची नावंसुद्धा ती इकडे आजींना सांगत असते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की आरतीचं ताट सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतरला इथे राजाराम काका आता रागिणीबद्दल सांगत असतात. ते म्हणत असतात की "आकाश, काल रात्री मला तुझी रागिणी आत्या भेटली होती. ती माझ्या गाडीच्या समोर येऊन उभी राहिली होती आणि म्हणत होती की तुम्ही कुठेही जाऊ नका, माझ्याबरोबर इथे थांबा म्हणून, नाहीतर मलासुद्धा घरी घेऊन जा." तेव्हा मी नाही म्हणालो. तेव्हा ती म्हणाली की "ठीक आहे, तुम्हीसुद्धा आता माझी साथ सोडताय ना कठीण प्रसंगामध्ये, कारण तुम्हाला आकाशबरोबर त्या घरामध्ये राहायचं आहे म्हणूनच ना." तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की "असं काही नाही आहे राजाराम काका, मला माहिती आहे तू चांगल्या मनाने माझ्याबरोबर इथे राहतो आहेस." तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की "आकाश, काहीही झालं ना तरीसुद्धा मी आणि अथर्व तुला कधीच अंतर देणार नाही." तेव्हा अथर्व म्हणत असतो की "मला तर त्या बाईचं नावसुद्धा तोंडात घ्यायचं नाही आहे. तिच्याशिवाय मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे." असं अथर्व म्हणतो. "मी तर तिच्याकडे जाण्याचा कधी निर्णयसुद्धा घेणार नाही," असं त्याने मनामध्ये ठरवून ठेवलेलं असतं. तो म्हणत असतो की "त्या बाईच्या वागण्याचा मला इतका राग आला आहे आणि इतकी लाज वाटली आहे ना, की मी पुन्हा तिच्याकडे कधी जाणारसुद्धा नाही आहे." त्यानंतरला इथे आता आकाश म्हणत असतो, "अथर्व, तुला कुठे जायचीसुद्धा गरज नाही आहे. मी नाही तुला जाऊ देणार." तेव्हा इथे त्यांच्यातलं प्रेम आपल्याला इथे बघायला भेटतं. त्याच्यानंतर राजाराम काका, अथर्व, आकाश तिघेजण एकमेकांबरोबर बोलत असताना तिथे भूमी खूप सुंदर आता तयार होऊन बाहेर येत असते. तेव्हा भूमी खूपच सुंदर तयार झालेली असते आणि ती खूप सुंदर दिसत असते. तेव्हा आकाश तिच्याकडे एकटक बघतच राहतो आणि जेव्हा भूमी येत असते तेव्हा आकाश तिच्या दिशेने आता समोर जाऊन उभा राहतो आणि तिचं भरभरून कौतुक करत असतो. आकाश म्हणत असतो की "भूमी, तू खरंच खूप सुंदर दिसतेस गं. याआधी इतकी सुंदर तू कधी दिसलेली नाही आहेस." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, तू हे काय बोलतोयस?" तेव्हा आकाश म्हणतो, "हां भूमी, याआधी तू इतकी छान दिसायचीस, पण आज जी तू दिसतेस ना तशी तू आत्तापर्यंत कधी दिसलेली नाही आहेस." तेव्हा आजी म्हणत असतात, कारण आकाश आता भूमी आहे ना प्रेग्नेंट आहे. तेव्हा तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि तो ग्लो तिच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे तुला दिसतोय. प्रेग्नन्सीमध्ये मुली खूपच जास्त सुंदर दिसतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती तो संपूर्ण ग्लो येतो म्हणून.
तेव्हा इथे आजी म्हणत असते, आणि आकाश, आता भूमी इतकी सुंदर दिसते, आता यापुढे ती अजून सुंदर दिसत जाईल. म्हणजे खरं तर हा जो क्षण असतो ना, तो मुलीच्या आयुष्यातला खूपच जास्त कठीण प्रसंग असतो. तर इकडे तरीसुद्धा सगळ्याच मुली प्रेग्नन्सीमध्ये इकडे शूरवीर होतात आणि त्या सगळा थकवा, सगळं टेन्शन हे विसरून जातात आणि जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये हे असे प्रसंग येतात त्याला हसतमुखाने सामोरे जात असतात. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, की भूमी, ये आता इथे येऊन बस. आता तुझ्या चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तेव्हा इथे भूमी बसल्यानंतर आजी म्हणत असतात, की या निलांबरी ताई या. तेव्हा इथे निलांबरी ओटी भरायला येते, पण चांगल्या मनाने काही येत नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, की आजी, तूच आता म्हणालीस ना, की प्रेग्नंट बाईचा हा आयुष्यातला खूपच महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मग इथे ओटी भरणारी व्यक्ती ही सुद्धा एकदम चांगल्या मनाने ओटी भरायला हवी आहे ना, चांगला आशीर्वाद द्यायला हवा. कारण ही ओटी भरताना बाळाला आणि इथे बाळाच्या आईला चांगला आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे, आणि तो आशीर्वाद जर चांगल्या माणसाचा असेल तर अजून छान असतं ना. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, की अगदी बरोबर. आकाश म्हणतो, की बाळाला आणि बाळाच्या आईला आशीर्वाद देणारी व्यक्ती साफ मनाने जर आशीर्वाद देणारी असेल तर तो आशीर्वाद सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना लागतो. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की ती व्यक्ती आहे ना, ती भूमीची आई नाही आहे. तर आता इकडे भूमीची ओटी भरणारी व्यक्ती ही चांगल्या मनाची सुद्धा असायला हवी आहे, आणि आशीर्वादसुद्धा बाळाला देणारी व्यक्ती ही चांगल्या मनाने आशीर्वाद देणारी हवी आहे. तेव्हा मी हा आरतीचा मान आता निलंबरी आईंना नाही तर मानसीला देण्याचा विचार करतोय. मानसी, तू इकडे भूमीची ओटी भरायची आणि बाळाला आणि भूमीला चांगल्या मनाने आशीर्वाद द्यायचा. तेव्हा इकडे निलंबरी म्हणत असते, पण ओटी भरण्याचा मान हा मुलीच्या आईचा असतो, आणि जर तुम्हाला हा मान मला द्यायचा नव्हता तर तुम्ही मला इथे का बोलावलंत? तेव्हा आकाश म्हणत असतो, की आता आजी म्हणाली ना, की बाळाला आणि बाळाच्या आईला आशीर्वाद देणारी व्यक्ती ही साफ मनाची असायला हवी आणि मनापासून तिने हा आशीर्वाद दिला पाहिजे. पण आता तुम्हीच सांगा आई, तुम्हाला जेव्हा मी सांगितलं, मी आणि आजी आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो होतो, की भूमीची चोर ओटी भरायची आहे आणि ती आईच्या हाताने भरली जाते, तेव्हा तुम्ही यायला अजिबात तयार नव्हता. जेव्हा मी पौर्णिमाबद्दल आणि अभिजितबद्दल तुम्हाला धमकी दिली, त्याच्यानंतरला तुम्ही आता तुमच्या मुलीसाठी इथे आला आहात, पौर्णिमासाठी, माझ्या भूमीसाठी नाही, आणि तिच्या बाळाला म्हणजे आमच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला नाहीत. मग कुठल्या चांगल्या मनाने तुम्ही आशीर्वाद देणार आहात? आणि जेव्हापासून इथे आलात ना, तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावरती नाही हसू आहे, नाही काही, नाही आनंद. मग त्यासाठी अशा खोट्या मनाच्या बाईला मी माझ्या बाळाला आशीर्वाद द्यायला कसं काय सांगू? तेव्हा हा पहिला मान मी आता मानसीला देणार आहे. कारण मानसीचं मन भूमीसाठी किती साफ आहे ना, ते तिच्या डोळ्यात बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल. ती खूप साफ मनाची आहे आणि तिने खरं तर भूमीची खूप काळजीसुद्धा घेतली. तेव्हा आता हा चोर ओटी भरण्याचा जो काही मान आहे ना, तो मी मनापासून फक्त आणि फक्त मानसीला देतोय. मानसी, तू आता इथे भूमीची ओटी भरायची आहे आणि बाळाला आशीर्वादसुद्धा द्यायचा आहे. तेव्हा इथे तुझ्यासारख्या साफ मुलीच्या जर मनाचा आशीर्वाद माझ्या बाळाला भेटला ना, तर त्याचं सगळं काही चांगलंच होईल. तेव्हा इकडे आता खूपच जास्त निलांबरीला राग आलेला असतो, कारण तिच्याकडून तो मान आता काढून घेतलेला असतो आणि तो मान मानसीला देण्यात आलेला असतो. कारण खरोखरच प्रेक्षकांनो, जर इथे पहिल्यांदाच आपल्या होणाऱ्या बाळाला आणि बायकोला जर आशीर्वाद मिळायला हवा, तर ती व्यक्ती साफ मनाचीच हवी, आणि ती मानसीच आहे. कारण निलंबरीने कधीच भूमीचा चांगला विचार केलेला नाही आहे. ती प्रेग्नंट आहे, तरीसुद्धा तिला वाटेल तसं ती बोलतच आलेली असते. मग अशा बाईच्या हातून चोर ओटी भरण्यापेक्षा बहिणीच्या हातून भरली तर कितीतरी चांगलंच आहे. कारण बहीणसुद्धा तिच्या भल्याचा विचार तर करते आणि तिच्यावरती भरभरून प्रेमसुद्धा करते. तेव्हा इथे आकाशने आता चांगल्या व्यक्तीला हा मान दिलेला असतो, आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती माणसीच असते. तेव्हा इकडे अथर्व म्हणत असतो, की चला आता आपण फोटो काढूया बरं. तेव्हा इकडे चोर ओटी भरल्यानंतर इथे जेव्हा कुंकवाचा करंडा इथे मानसी निलांबरीच्या हातातून घ्यायला जाते, तेव्हा तिला खूप जास्त राग येतो. पण तरीसुद्धा मानसी आनंदाने इथे भूमीची ओटी भरते आणि अथर्व त्यांचे फोटोसुद्धा काढत असतो. तर इकडे रागीने त्याचबरोबर अभिजित दोघेजणं आता घरी आलेले असतात. बघतात तर काय,
इथे तिच्या घराच्या समोर कुणीतरी सिमेंटच्या सगळ्या गोणी ठेवलेल्या असतात आणि आता घरामध्ये जाण्याचा रस्ता बंद झालेला असतो. अभिजितला खूपच जास्त राग येतो. तो म्हणत असतो की हे सगळं कुणी केलंय? कुणी केलं हे सगळं? आमच्या घराच्या समोर सगळ्या सिमेंटच्या गोणी कुणी ठेवल्यात? तेव्हा रागिनी म्हणते, कोण आहेत ती माणसं ज्यांनी आमच्या घराच्या समोर ह्या सिमेंटच्या गोण्या ठेवलेल्या आहेत? कळत नाही का तुम्हाला? तेव्हा अभिजित म्हणतो, पण असं हे मुद्दामून कुणी केलंय? तेव्हा रागिनी म्हणते, अरे ही चाळीतली माणसं आहेत ना, अशीच असतात. जर त्यांच्यापेक्षा वरचढ लोकं चाळीमध्ये राहायला आली ना, की त्यांना जलन होते ना, त्यांना हे पचत नाही आणि मग ती लोकं त्या लोकांना असा त्रास द्यायला सुरुवात करतात. तेव्हा इकडे रागिनी आता जोरजोरात म्हणत असते, की हे सगळं कुणी केलं? कुणाची हिंमत झाली आमच्या घराच्या समोर ह्या गोणी ठेवायची? तेव्हा एक मुलगा येतो आणि म्हणत असतो, की आम्ही मुद्दामून काही केलेलं नाही आहे, कळतंय का तुम्हाला? आणि तुम्ही कुणाच्या अंगावरती ओरडताय? मुद्दामून करायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही आहात तरी कोण? आणि असाल तुम्ही बंगल्यातले. जर तुम्हाला इतका त्रास होतो या चाळीतला, तर तुम्ही इथे यायचं नाही ना राहायला. तुमच्या बंगल्यामध्येच राहायचं. कुणी कुणी इथे बोलवलंय तुम्हाला? तेव्हा बायका म्हणत असतात, आणि ये वर तोंड करून आम्हाला बोलू नकोस, कळलं ना? आता बंगल्यात राहायची तुझी लायकी नाही, तशीच तुझी चाळीमध्ये राहायची सुद्धा लायकी नाही आहे. तुझ्याबद्दल आम्हाला सगळं काही कळलं आहे, कळलं ना? तेव्हा आता आमच्यावरती आवाज चढवू नकोस. चाळीमध्ये राहायला आली आहेस, तुला इथे घर मिळाले तर इथे मुकाट्याने राहायचं. आमच्यावरती दादागिरी करायची नाही. ते कुणीही खपून घेणार नाही, कळलं का? चाळीमध्ये जो तो आपल्या मनाचा इथे राजा असतो. तुझं कुणी ऐकायला इथे रिकामटेकडं बसलेलं नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, ए गप्प बस, जास्त बोलू नकोस, कळलं ना? तुझं हे सगळं बोलण्याचा काहीसुद्धा संबंध नाही. तेव्हा ते काकू म्हणतात, संबंध आहे. तू काय आमच्यावरती आवाज चढवून आणि उद्धटपणे बोलशील? तुझी ही दमदाटी ऐकून घ्यायला आम्ही इथे रिकामे बसलेलो नाहीत. तेव्हा आमच्याजवळ बोलताना नीटच बोलायचं, कळलं ना? आणि तसंही तुमच्या घराच्या समोर सिमेंटच्या गोण्या ठेवायला आम्हाला हौस नाही आहे. ते कोणीतरी चुकून ठेवल्या असतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला इथे बोलावलेलं नाही आहे आणि आतापर्यंत ह्या रूममध्ये कुणी राहत नव्हतं. त्याच्यामुळे कुणाचं तरी काम सुरू होणार असेल आणि त्यामुळे या घरात कुणी राहत नाही, म्हणून नेहमीप्रमाणे कोणीतरी माल रिकामा केला असेल, सिमेंटच्या गोणी ठेवल्या असतील. कुणीही हे मुद्दामून केलेलं नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे अभिजित आता दरवाजा उघडतो आणि येतो, घरामध्ये येतो. रागिणीला खूपच जास्त राग आलेला असतो. चाळकऱ्यांनी तिचा चांगला पाण उतारा केलेला असतो. ते म्हणतात की कुणी मुद्दामून काही केलेलं नाही आहे. हे घर बंद असायचं म्हणून कुणीतरी येऊन इथे गाडीतलं सामान रिकामं केलं असेल. कळतंय का तुम्हाला? जा बरं आतमध्ये जा आणि विनाकारण आमच्या तोंडाला लागू नका. तेव्हा इथे अभिजित जातो आणि तिला पाणी आणून देतो. तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते की अभिजित, मला हे सगळं सहन होत नाही आहे रे. मला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतो आहे, खूप जास्त त्रास. मला इथे राहायचं नाही आहे. मला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जा. आणि इथे रागिणीला आता खूपच जास्त त्रास होत असतो, कारण तिला चाळीमध्ये राहायची सवय नसते. आणि जेव्हा सगळे चालकरी तिला म्हणतात की तू आता जास्त माच करू नकोस, तुझा खरा चेहरा आम्हालासुद्धा कळलेला आहे की तू किती चांगली आहेस आणि किती वाईट. त्याच्यामुळे आमच्याबरोबर बोलताना नीटच बोलायचं. तर इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की आजचा कार्यक्रम खरंच खूप उत्तम झाला ना? आणि भूमी, आज तू खरंच खूप सुंदर दिसत होतीस हां. आकाशची नजर तुझ्याकडून काही हटायला तयार नव्हती. तेव्हा इथे आता नीलंबरी म्हणत असते की नाही, सगळं काही व्यवस्थित झालं. सगळा कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडला. या गोष्टीचा आनंद आहेच. पण मग इथे तुम्ही सगळ्यांनी मला बोलावलं होतं ना? मला आमंत्रण दिलं होतं. मग तुम्ही मला आरतीचा मान का नाही दिला? माझा अपमान करायचा होता, तर इथे मला बोलावलंच कशाला? तेव्हा आकाश म्हणत असतो, असं अजिबात नाही आहे की आम्हाला तुमचा अपमान करायचा होता. इथे आता आईने चोरोटी भरायची असते, म्हणून तुम्हाला तो मान तर देण्यात आला होता. पण तो मान घेण्याची तुमच्याकडे अजिबात क्षमता नाही आहे. तुम्ही किती इथे आल्यापासून खुश होता, हे तुमच्या चेहऱ्यावरती बघूनच दिसत होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की खरंच आज चोरोटी भरताना भूमी खूपच जास्त खुश होती आणि भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलासुद्धा खूप आनंद होत होता. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बाबा म्हणून मी माझी सगळी कर्तव्य अगदी आनंदाने पार पडेन.
खूपच जास्त छान पद्धतीने. तेव्हा मानसी म्हणत असते, भाऊजी थँक्यू. आज तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास ठेवलात आणि चोर ओटी भरण्याचा इतका मोठा मान तुम्ही मला दिलात. तेव्हा आकाश म्हणतो की तू सगळं हे डिझर्व करतेस मानसी. तू खरंच हे सगळं तू डिझर्व करतेस, कारण तू इतकी साफ मनाची आहेस की तुझा भूमीवरती किती जीव आहे ना हे सतत तुझ्याकडे बघून दिसतच असतं. तेव्हा इकडे मानसी इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आकाश म्हणतो, अगदी बरोबर. भूमिताईबद्दल काय बोलायलाच नको. आणि मानसी भूमिताईसाठी खूपच जास्त इमोशनल आहे. आतासुद्धा तुम्ही तिच्या डोळ्यामध्ये बघू शकता. तिच्या डोळ्यातलं पाणी हे सगळं आपल्याला प्रूफ करून दाखवते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी, तुझ्याबद्दल तर नेहमी मला आदर आहेच आणि तो नेहमी राहणार आहे. आणि आज तर तू म्हणजे मी मोठी बहीण असले तरीसुद्धा तू मोठी असल्यासारखं कर्तव्य बजावलंस. तेव्हा नीलंबरी म्हणते, नाही तेच म्हणते ना मी, मग इथे मला बोलवायचंच नाही जर अपमान करायचा होता तर. तेव्हा आजी म्हणतात की नाही हो नीलांबरी ताई, तुमचा अपमान करण्याचा आमचा कुणाचाही हेतू नव्हता. त्यावेळेला आकाशला जे योग्य वाटलं ते त्याने केलं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाही आजी, पण तरीसुद्धा माझ्या आईकडून जर चोर ओटी भरून घ्यायचीच नव्हती तर माझी आई तर यायला तयार नव्हती ना, मग तिला जबरदस्तीने इथे कशासाठी आणलं होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पौर्णिमा, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी आलो होतो तेव्हा तू होतीस ना. आम्ही इथे नीलांबरी आईंना एवढा चांगला मान द्यायला तिथे आलो तर त्या काय म्हणाल्या आम्हाला तू ऐकलं नाहीस का. मी नाही येणार म्हणून मी तिची ओटी वगैरे भरणार नाही. मी आई म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करणार नाही. भूमीने एवढं सगळं केलं त्यांच्यासाठी, पण शेवटीला त्यांच्या तोंडून हे असे शब्द आल्यानंतर कुणाला हौस येईल ना त्यांना हा सगळा मानपान देण्याची. तेव्हा जर आई म्हणून त्यांना त्यांचं कर्तव्य व्यवस्थितरित्या जर पार पाडायचं नसेल तर अशा खोट्या बुद्धीच्या आणि खोट्या मनाच्या बाईच्या हातातून ओटी भरून घेण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. म्हणून मी मानसीची निवड केली. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, जाऊ दे ते सगळं. अरे त्यावेळेला जे तू केलंस ते योग्यच केलंस. या बाईने आतापर्यंत मला कधी मुलीचा मान दिला नाही, दर्जा दिला नाही. तिच्याकडून मी आता काय अपेक्षा ठेवणार आहे. मी काहीही अपेक्षा ठेवलेली नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मला माझ्या बाळाला आणि बायकोला सगळ्या निगेटिव्हिटीपासून आता खूपच जास्त प्रोटेक्ट करायचं आहे आणि म्हणूनच मी त्यावेळेला जो निर्णय घेतला तो माझ्या दृष्टिकोनातून योग्यतेचाच होता. म्हणजे जेव्हा मी त्यांना धमकी दिली की आता पौर्णिमेला त्या घरात मी ठेवणार नाही आहे, तिला तुमच्या घरीच ठेवा, तेव्हा त्या म्हणाले की ठीक आहे ठीक आहे मी येते म्हणून. कुणासाठी? पौर्णिमासाठी त्यांनी निर्णय बदलला, भूमीसाठी नाही. भूमीने आत्तापर्यंत जे काही केलं ते सगळं त्या विसरून गेल्या. त्या घरासाठी, तुमच्यासाठी, तिच्या वडिलांसाठी, सगळ्यांसाठी तिने केलं, पण तुम्हाला त्याची अजिबात ओळख नाही आहे. तेव्हा इकडे अभिजित येतो आणि म्हणत असतो की वा, म्हणजे आता माझ्या आईची ही अवस्था आहे. घरामध्ये एवढं दुःखाचं वातावरण आहे, पण तरीसुद्धा सेलिब्रेशन हवंच नाही का. तुम्हाला सण तिवार साजरे करायचेच आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अगदी बरोबर. म्हणजे एखादी व्यक्ती घरात नसेल तर सण तिवार काही साजरे होत नाही का. आणि हेच ते क्षण असतात जेव्हा इथे आता निगेटिव्हिटीवरती मात करायची असेल तर पॉझिटिव्ह गोष्टी घडामध्ये घडणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये सण तिवार साजरे करणं हे तर महत्त्वाचं असतंच ना. घरामध्ये जर आनंदाचं वातावरण निर्माण व्हायला हवं तर सण तिवार साजरे केलेच पाहिजे. तेव्हा इकडे अभिजितने 2 ताटं सजवलेली असतात, जेवणाने भरलेली असतात. तेव्हा आजी म्हणते की अरे अभिजित, ही 2 ताटं कुणाला. कारण अभिजित म्हणतो, कारण माझ्या आईसाठी दुसरं ताट आहे. तेव्हा आकाश म्हणतो, ती बाई आता घरामध्ये कधी येणार नाही, कळलं का तुला. त्या बाईला या घरामध्ये जागा नाही, असं आकाश अभिजितला म्हणतो.